हमारे नेता आदरणीय पवार साहब का जो जन्मदिन है, नहीं पूरे महाराष्ट्र में नहीं, हम पूरे हिंदुस्तान में जोर शोर से मनाते हैं। ये ऐसा नेता है, आज 84 साल की उम्र होने के बाद भी हमारा ऐसा नेता, आज जो 18 साल की उम्र का भी कोई बच्चा काम नहीं करता, वो नेता हमारा रात दिन महाराष्ट्र के वास्ते जान तोड़ के काम कर रहा है और इंशाअल्लाह आगे और करते रहेंगे। आज हमारे नेता पवार साहब के जन्मदिन पर राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के तरफ से हमने आज 84 जो बुजुर्ग हैं उनका हमने इस्तेकबाल रखा है और 84 जो गुणित बच्चे हैं, जो वकील डॉक्टर ऐसे जो बच्चे बना ले, उनका हमने सत्कार रखा है। और जो सर्दी के दिन में जो दवाखाने के अंदर जो कैंसर हॉस्पिटल है, घाटी है, एमजीएम के पास भी जो भी लोग हैं, हम वहाँ पर कंबल वाटप, शाल वाटप, उसके बाद में जो सलाम एरिया है वहाँ पर एमजीएम के तरफ से, छत्रपति मुड़े साहब के तरफ से आज हमने हर ग्रामीण जो गरीब तबका है, जहाँ पे पूरा पवार साहब के जन्मदिन पे, जन्मदिन तो एक बहाना है और ये गरीबों के साथ कुछ ना कुछ उनको मिलना है। आज वैसा ही हमारे पास एमजन में आज दिन भर के लिए यहाँ पे भी फीस फ्री रख के लिए हमारे कदम साहब ने हर साल रखते, वैसा ही आज वैसे हम किशोर पाटिल साहब, हम जो महीना भर हर वार्ड के अंदर पवार साहब का जन्मदिन जोर शोर से मनाने वाले और एक और बड़ा प्रोग्राम रखने वाले, जो महाराष्ट्र में जो घड़ा और आने वाले इसमें कोई ऐसा नहीं होना बोल के अपन सब मिलकर एक ऐसा प्रोग्राम रखेंगे कि आने वाले वक्त में जो जनता ने जो चुने वाला आदमी है वही चुन के आना, ये जो हुआ घोल वो नहीं होना। इसके लिए अपने को अपना जो नेता अपना आज जो संघर्ष कर रहा है, दिल्ली जा रहा है, बम्बई जा रहा है, जहाँ पे घोटाले हुए वहाँ जाके मीटिंग ले रहे हैं, अपने को भी जागृति करना पड़ेगा, लोगों को रोड पे लाना पड़ेगा। आज जो लोगों ने अपने साथ, आज देख रहे लोकसभा के अंदर आज अपने साथ इतने लोग थे, अपने को सिर्फ 10 सीटें मिले थे, उसमें से 8 सीट अपने चुन के आए थे। आज अपने पास 80-82 सीट मिलने के बाद भी आज हमारे पास 10 सीट चुन के आए। ये बहुत लफड़ा है, वो तो आने वाले वक्त में अपन सब मिलके काम करेंगे। आज हमारे नेता पवार साहब के जन्मदिन पे आज मेरी भी उम्र लगाओ और हमारा नेता आने वाले वक्त में सबके लिए ये काम करते रहे। माजी कृषी मंत्री, या देशाचे नेते, महाराष्ट्राचे भूषण आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 84व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज एमजीएमच्या तर्फे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे ही ओपीडी आज मोफत ठेवण्यात आलेली आहे। मी एमजीएमचे आणि राष्ट्रवादी शहर काँग्रेस पार्टीचे मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। मित्रो, आज आपण एका वेगळ्या पार्श्वभूमीवर इथे एकत्रित जमलेलो आहोत। आदरणीय पवार साहेबांचं व्यक्तिमत्व हे महाराष्ट्राला सुपरिचित असं, या देशाला सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे। या देशाच्या सर्वसामान्य माणसांसाठी, गोरगरिबांसाठी, पददलितांसाठी, शोषितांसाठी, पीडितांसाठी, अल्पसंख्याकांसाठी किंवा शेतकरी बांधवांसाठी हा नेता अविरत परिश्रम करत आलेला नेता आहे। आजही जर शेतीचे प्रश्नांचा जाणकार म्हणून जर का आपण हिंदुस्थानामध्ये या राजकीय पटलावर आपण एक दृष्टिक्षेप जर टाकला तर पवार साहेबांसारखा एवढा मोठा नेता आपल्याला संपूर्ण हिंदुस्थानात दिसत नाही। ही वस्तुस्थिती तुम्ही आम्ही समजून घेण्याची गरज आहे। पण गेल्या काही दिवसापासून आपण पाहतो आहोत, महात्मा गांधींना नाव ठेवायचं, पंडित जवाहरलाल नेहरूंना नाव ठेवायचं, शरद पवार कसे चुकीचे आहेत म्हणून सांगायचं आणि पद्धतशीरपणानं आमच्या श्रद्धास्थानांना धक्का देऊन
कुठेतरी आम्हीच फार शहाणे आहोत, दीड शहाणे आहोत, अशा प्रकारचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न काही मंडळी हेतुपुरस्सरपणे करतायत. मेहरबानी करून आपण अशा प्रयत्नाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, अशा प्रयत्नांना हाणून पाडलं पाहिजे. अशा प्रकारची नम्र विनंती मला आपल्याला करायची आहे. आज हा 84वा वाढदिवस पवार साहेबांचा साजरा करताना मला आपल्याला एकमेव विनंती करायची आहे की पवार साहेबांचा एक विचार आहे, हा देश सर्व जाती धर्माच्या पंथांचा देश आहे. आपण सर्व एकत्रित गुण्या गोविंदाने नांदणारी माणसं आहोत. कोणी जातीच्या नावाखाली, कोणी धर्माच्या नावाखाली जर का आमच्यामध्ये बुद्धिभेद करण्याचा आणि धर्मभेद करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा प्रकारचे प्रयत्न या देशासाठी उपकारक नाहीत. इथल्या समाज व्यवस्थेसाठी आणि देशाच्या एकूण भल्यासाठी अशा प्रकारचे विचार हे निश्चितपणाने तुमच्या आमच्या भल्याचे विचार नाही आहेत. याची जाणीव मनामध्ये ठेवून जर आपण या वाढदिवस साजरा करताना एवढा जर की आपल्या मनामध्ये प्रतिज्ञा घेतली तर खऱ्या अर्थानं आपण पवार साहेबांचा वाढदिवस साजरा केला असा त्याचा अर्थ होणार आहे. आणि म्हणूनच आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण प्रतिज्ञाबद्ध होऊया, आपण या संदर्भामध्ये वचनबद्ध होऊया आणि एक चांगला विचार घेऊन सर्व जाती धर्माच्या पंथांच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचा जो विचार पवार साहेबांचा आहे, जो फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे, हा विचार तेव्हा ठेवण्याचं काम आपण करूया. एवढं आणि इतकंच या निमित्ताने सुचवतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज पवार साहेबांचा 84 वाढदिवसानिमित्त आपण इथे जमलेलो आहे. या कार्यक्रमासाठी आपले शहराचे शहर अध्यक्ष खाजाबाई, तसेच माजी आमदार किशोर पाटील साहेब, तसेच आमचे लाडके जिल्हाध्यक्ष सुधाकर दादा, तसेच आमचे कार्याध्यक्ष अभिषेक भैया, महाराष्ट्राचे आमचे मुस्ताद भाई, युवकाचे अध्यक्ष प्रशांत भाई आणि इथे जमलेले माझे बंधू बहिणींनो, आज आपण 84 वाढदिवस साहेबांचा करत आहे. आज साहेबांनी महिलांसाठी धोरण राबवलेले आहे. आज महिला कुठे कुठे काम करताय, आज विमान चालवतात, सैन्यदलामध्ये आहे. महिलांना समानतेचा हक्क पवार साहेबांनी मिळवून दिलेला आहे. म्हणून आम्ही आज महिला जगामध्ये असं चांगल्या प्रकारे वावरत आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांतर्फे, राष्ट्रवादी पक्षातर्फे, तसेच माझ्या फॅमिलीतर्फे आणि माझ्या मित्रमंडळीतर्फे साहेबांना उदंड आयुष्य दो हीच नम्र विनंती. हम सब के ये आदरणीय नेता किशोर पाटिल साहब, हमारे जिले के नेता सुधाकर सोरेन साहब, शहर अध्यक्ष खाजा भाई, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख साहब, महिलाओं की नेता और हम सब की नेता रीना ताई, जुबैर मोतीवाला साहब, यहाँ मौजूद सभी भाइयों और बहनों, आज हम तमाम लोग शरद पवार साहब का जन्मदिन मना रहे हैं। शरद पवार साहब एक ऐसे नेता हैं जिन्होंने अपनी पूरी जिंदगी समाज सुधारने में लगा दी। आप पर हम जानते हैं कि उनका हमेशा से नारा रहा है 80% समाजकारण, 20% राजकारण। इसीलिए राष्ट्रवादी कांग्रेस शहर अध्यक्ष ने निर्णय लिया कि हम साहब का जन्मदिन या मेडिकल हॉस्पिटल से शुरू करेंगे, जहाँ जो गरीबों का जहाँ पर इलाज होता है, जो गरीबों की यहाँ पे सेवा हो सकती है। राष्ट्रवादी कांग्रेस हमेशा किसी भी किस्म की मदद के लिए आप तमाम लोगों की खिदमत के लिए तैयार है। आज बोलने का मौका नहीं है, लेकिन हमने देखा कि जो रिजल्ट इलेक्शन के आ रहे हैं वो मशीनों की वजह से आ रहे हैं, और यहाँ समाज के दूसरे लोग भी मौजूद है, जनता भी यहाँ मौजूद है। मेरी सबको ये विनती है कि इस देश में हम तमाम लोग बैलेट पेपर पर यानी चिट्ठी के जरिए वोटिंग होना चाहिए। इसकी तहरीक पूरे देश में राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस और सारी सेक्युलर पार्टियां शरद पवार साहब के नेतृत्व में चला रही हैं, उसमें आप तमाम लोग सहभाग करें और इस देश में लोकशाही को बचाने का काम करें। आज साहब के जन्मदिन के मौके पर यही एक आह्वान करते हुए मैं अपनी बात खत्म करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। सुधाकर सोनवणे, मुस्ताक भाई, देशमुख, वीना खरे, चव्हाण, खाजाभाई, जुबेर भाई, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, दरवर्षीप्रमाणे आपण या ठिकाणी
हा कार्यक्रम घेतो पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. सर्वप्रथम MGM संस्था अंकुशरावजी कदम यांचं मी आपण सगळेजण अत्यंत आभारी आहोत की पवार साहेबांवर ते पण अत्यंत प्रेम करतात आणि या दिवशी सगळ्यांना फीस न घेता या ठिकाणी सगळ्यांना या ठिकाणी मदत करतात. त्याबद्दल त्यांचाही आभार मानणं या ठिकाणी मी माझं कर्तव्य समजतो. मित्रहो, आज परिस्थिती अशी झालेली आहे की जे BJPचे 2 खासदार फक्त होते, आज ते 350-400 पर्यंत गेलेले आहेत. त्यांना 400 पर्यंत जायचं होतं. याचं कारण काय हे करून शोधलं पाहिजे. RSS नावाची जी संस्था आहे त्यांनी या पद्धतीनं जे काम केलेलं आहे आणि या देशामध्ये जे अनिश्चिततेचं वातावरण या ठिकाणी या निमित्तानं निर्माण झाले, जातीमध्ये भांडणं, धर्माधर्मामध्ये भांडणं, या पद्धतीनं हा देश अशांत करण्याचं काम या निमित्तानं या ठिकाणी होतंय. या निमित्तानं सगळे साधू संतही कामाला लावलेले. खरं म्हणलं तर कुठल्याही साधू संतांनी किंवा कुठल्याही धर्माच्या प्रमुखांनी या ठिकाणी जातीमध्ये भेद करणं, एकमेकाच्या विरुद्ध विष कालवणं हे कधी कोणी केलेलं नाहीये. परंतु आज ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण मी आपल्याला खात्री देतो की पवार साहेबांचे 100 निवडून आले काय किंवा 8-10 निवडून आले काय, हा माणूस घरी बसणारा नाही, आपण सगळेजण बघतो. निश्चितपणानं देशामधल्या सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन सगळ्या लोकांना एकत्र विचार या ठिकाणी एकत्र करून या निमित्तानं हा देश पुन्हा या BJPच्या जोखडातनं मुक्त करण्याचं काम निश्चितपणाने पवारसाहेब करतील. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी प्रार्थना करतो की त्यांना या ठिकाणी उदंड आयुष्य लाभावं या कामासाठी आणि हा देश परत एकदा सर्व धर्म समभाव या पद्धतीनं या ठिकाणी राहावा अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं करतो. परत त्यांना या ठिकाणी दीर्घायुष्य लाभावं आणि अधिक काम करण्याची समाजाप्रती त्यांना शक्ती द्यावी अशा प्रकारचं आव्हान करून मी थांबतो. धन्यवाद.